यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे आरबीआयच्या संदर्भात आरबीआयकडून रेपो रेटच्या दरात वाढ करण्यात आली। रेपो रेटमध्ये 0.25% वाढ झाली। लक्षात घ्या, रेपो रेटमध्ये 0.25% वाढ करण्यात आली आहे। रेपो रेट वाढल्यानं आता त्यामुळे विविध कर्ज जी आहेत ती देखील महाग होतील, त्याच्यावरचे व्याजदर वाढतील। 0.25% रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि अर्थात या वाढीचा परिणाम म्हणजे जी वेगवेगळी कर्ज आहेत, मग त्यामध्ये गृहकर्ज असेल, वाहन कर्ज असेल किंवा खाजगी तत्वावरती खाजगी पातळीवर घेतलं जाणारं कर्ज असेल, याचे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याज दर हे वाढण्याची दाट शक्यता आहे। याबद्दल आपण बोलणार आहोत अर्थतज्ञ नरेश बोडके सर आपल्याबरोबर आहेत फोन लाईनवरती। नरेशजी, रेपो रेटमध्ये 0.25%ची वाढ करण्यात आलेली आहे, याचा परिणाम नेमका कशावरती होईल? आपण जर बघितलं तर गेली वर्षभरापासून म्हणजे मागच्या मे पासून आपण जर कंटिन्युअसली बघितलं तर 225 बेसिस पॉईंटचा त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे शॉर्ट टर्म मध्ये, म्हणजे बेसिकली शॉर्ट टर्म लेंडिंग मध्ये ज्याच्यामध्ये रेपो रेट आपण म्हणतो। आणि हे बेसिकली रेपो रेट जेव्हा वाढतो तेव्हा एक इंडिकेटर असतं की इन्फ्लेशन जी आहे ही वाढती आहे आणि ती कंट्रोल करण्यासाठी आरबीआय आपल्या क्रेडिट पॉलिसीमध्ये रेपो रेट वाढवत असते। आता याचा डायरेक्टली इम्पॅक्ट आपल्या पर्सनल लोन्स, कार लोन्स, होम लोन्स आणि इतर जे क्रेडिट लोन्स या सगळ्या लोन्सच्या याच्यावरती याचा परिणाम होत असतो आणि त्याच्या थ्रू आरबीआय मॉनिटरी पॉलिसी ऑपरेट करते आणि त्याच्या थ्रू इन्फ्लेशन कंट्रोल करण्याचा प्रयत्न आरबीआयकडनं होत असतो। तर गेले आपण रिव्हर्स कॅल्क्युलेशन केलं तर महागाई वाढते आणि महागाई आहे असं आपण म्हणता येईल कदाचित की महागाई आहे म्हणून रेट ऑफ इंटरेस्टच्या थ्रू मॉनिटरी पॉलिसी ती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते। नरेशजी, यंदा रेपो रेटमध्ये वाढ होणं हे अपेक्षित होतं किंवा ते केल्यात जाणार होतं, असे काही संकेत मिळत होते? ऍक्च्युअली तसे संकेत होतेच, कारण जर तुम्ही घाऊक किमतींचा घाऊक निर्देशांक ज्याला होलसेल प्राइस इंडेक्स म्हणतो किंवा कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणतो आपण, ह्याच्यामध्ये जरीही मागच्या वर्षीच्या तुलनेत किंवा कोविड नंतरच्या जी काही इन्फ्लेशन वाढली होती किंवा महागाई वाढली होती त्याच्या तुलनेत कमी होत असला तरी सुद्धा आपल्याला ते आरबीआयच्या याच्यामध्ये बँडमध्ये आरबीआयच्या काही कम्फर्टेबल लिमिट्स आहे 6%च्या, त्याच्यामध्ये ही इन्फ्लेशन ठेवण्यासाठी आरबीआयने कदाचित हे पाऊल उचललं असेल आणि हे अपेक्षितच होतं कदाचित की ओव्हरऑल जर इकॉनॉमीचा आपण बघितलं, बजेटचा जर आपण त्याला संदर्भ घेतला तर त्यानुसारही जी काही डेफिसिट फायनान्सिंग थ्रू आउट गव्हर्नमेंट करते त्या थ्रू सुद्धा इन्फ्लेशनवरती प्रेशर आहे आणि ते कंट्रोल करण्यासाठी मॉनिटरी पॉलिसी ही त्या अर्थाने कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी। बरं नरेशजी, अगदी थोडक्यात याचं इम्प्लिमेंटेशन केव्हा होईल? हे तर बेसिकली हे तर बँकांच्या याच्यावरती आहे, बँकांना ते पुढे किती ट्रान्सलेट करायचंय दिस डिपेंड्स ऑन बँक्स बेसिकली, म्हणजे बँका त्याला पुढे ट्रान्सलेट करतील आणि हे इमिजिएटली इम्प्लिमेंट होईल आता या क्वार्टर पासूनच। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्याबरोबर अर्थतज्ञ नरेश बोडके होते, ज्यांनी स्पष्ट केलं की ही वाढ जी आहे रेपो रेटमध्ये जी वाढ आहे ती होणं अपेक्षित होतं, तसे संकेत मिळत होते आणि अर्थात त्याचा परिणाम जो आहे तो विविध कर्जांवरती झाल्याचा आपल्याला बघायला मिळेल। होम लोन असेल, कार लोन असेल, पर्सनल लोन असेल, ते आता महागणार आहे।